हॉटेलमध्ये मिळते सेम टू सेम तशीच खिचडी आज आपण बनवणार आहोत घरी। त्यासाठी साहित्य पाहूयात। 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे। आता आपण ही डाळ खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण पाहणार आहोत। तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता, इंद्रायणी, बासमती, कोलम, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता। चला तर मग मी त्यासाठी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। 1 मीडियम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे। मी त्यामध्ये बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत। मी 1 गाजर घेतलेला आहे, 1 छोटा टोमॅटो मी घेतलेला आहे आणि मी अर्धा दुधी घेतलेला आहे कट करून। मी थोडीशी ब्रोकोली घेतलेली आहे, 1 तमालपत्रचं पान, 2 लवंगा आणि 3 काळी मिरे घेतलेले आहेत अख्खे। अद्रक लसूण पेस्ट मी अबडधोबड वाटून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या मी मोठ्या मोठ्या असे मधून तुकडे करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी जे फ्रीजमध्ये अवेलेबल भाज्या आहेत त्या भाज्या सर्व मी घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त भाज्या करू शकता। चला तर मग आपण 2-3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ त्यामधलं पांढरेपणा कमी होईपर्यंत आपण हे डाळ तांदूळ धुवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ पाणी अगदी निघेपर्यंत डाळ तांदूळ असं स्वच्छ चोळून हाताने धुवून घेतलेलं आहे। त्यावरचं स्टार्च सगळं पावडर मी काढून घेतलेली आहे। जोपर्यंत पाणी असं धुरकट निघते तोपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं मैत्रिणींनो। तुम्ही पाहू शकता 4 पाण्याने मी डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे। चला तर मग आता खिचडीला सुरुवात करू। मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर 1 कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालणार आहे आणि थोडंसं मी तेल घालणार आहे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचा आहे। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेला आहे। जिरे ही छान तडतडत आहेत। त्यामध्ये मी तमालपत्राची 2 पानं, 4 मिरे आणि 2 लवंगा अख्ख्या टाकलेल्या आहेत। 1 मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला होता, तो कांदाही त्यामध्ये मी परतून घेत आहे। त्यामध्ये मी 5-6 पानं कढीपत्ता टाकलेला आहे। माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता त्यामुळं मी माझ्याकडे सुकलेला होता तोच टाकलेला आहे आणि मी 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तोही टाकलेला आहे। मैत्रिणींनो, एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा। अगदी हॉटेलसारखी दाल खिचडी बनवून तयार होते। आता मी 2 मिरच्या मधून तोडून घेतलेल्या होत्या आणि अद्रक लसूण पेस्ट मी अशी थोडीशी अबडधोबड वाटून घेतलेली होते, ते मी त्यामध्ये ॲड केलेले आहे। आता दुधीचा मी 1 कोर तुकडा घेतलेला होता, तोही मी मीडियम कट करून घातलेला आहे। मी 1 छोटं गाजरही घातलेलं आहे कट करून आणि थोडीशी ब्रोकोली घातलेली आहे। ब्रोकोली हे ऑप्शनल आहे, त्यापैकी तुम्ही त्याऐवजी तुम्ही फ्लावर असेल तर फ्लावरही घालू शकता। माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी ब्रोकोली घातलेली आहे। मी मुठभर अशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, थोडीशी मी आता त्यामध्ये ॲड केलेली आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुमची क्वांटिटी जेवढी आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालायचं आहे। आता सर्व भाज्या परतून घेऊन यामध्ये मी आता धुवलेले डाळ तांदूळ ॲड करत आहे। जर माझी रेसिपी आवडत असेल तर मैत्रिणींनो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जर रेसिपी पाहत इथंपर्यंत आला असाल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पूर्ण भाज्या आपण डाळ तांदळामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये डाळ तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 वाट्या, 1 वाटी डाळ 1 वाटी तांदूळ होतं. जवळजवळ मी 3 वाट्या त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि मग आता आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि डाळ भाताला उकळी आल्यानंतर आपण झाकण लावणार आहोत. आता कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी असा मऊसूत खिचडी शिजून तयार झालेली आहे. आता मी खिचडीवर टाकण्यासाठी तडका तयार करून घेत आहे आणि खिचडीमध्ये टाकण्यासाठी पाणीही गरम करून घेत आहे. मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, अख्खी मिरची मध्यभागी तोडून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा मी हिंग टाकलेला आहे. आता आपण आपला तडका लावण्याआधी मी गरम करून घेतलेलं पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आणि त्यामध्ये तडकाही लावायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपली दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे. मी अर्धी कोथिंबीर घातली होती, अर्धी ठेवली होती. ती कोथिंबीर मी यामध्ये परत घातलेली आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी रेस्टॉरंटसारखी खिचडी बनवून तयार होते. तुम्हीही नक्की करून पहा. बाय.